भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय। मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय। भाजी मार्केट, तीनबत्ती, मंडई परिसर 2 ते 3 फुटांपर्यंत या सगळ्या परिसरामध्ये पाणी साचलंय। परिसरातल्या अनेक दुकानांमध्येही पाणी शिरलंय। अनेक भाजी विक्रेत्यांची साहित्य वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे आणि आज पाण्यातून मार्ग काढताना अनेक नागरिक आणि सगळी छोटी मुलं देखील त्रस्त झालेली आहेत। महापालिकेचे नालेसफाईचे दावे फोल ठरलेले आहेत। पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती अजून बिकट होण्याची शक्यता आहे। कंबरभर पाण्यातून या भिवंडी शहरातल्या लोकांना रस्त्यावरून चालावं लागतंय। कमरेला पाणी आहे। आता पाण्यात आलो मी, गटरमध्ये माझा पाय गेलेला, वाचलो मी। नशीब चांगलं की म्हणजे आपण गटरमध्ये नाही गेलो। आपण कसं व्हायचं, पहिल्या पावसामध्ये एवढं पाणी म्हणल्यावर आता पुढे अजून भरपूर पाऊस पडणार आहे। कसं व्हायचं आपलं सांगा तुम्ही। तोडफोड करायला मुन्सिपाल्टी येते, उचलायला मुन्सिपाल्टी येते, मोडतोड करायला मुन्सिपाल्टी येते। आता कुठे गेली मुन्सिपाल्टी? याला पाहिजे ना, मदत करायला पाहिजे ना। एक माणूस नाही मुन्सिपाल्टीचं कोणी। आता कोणी गटारात पडलं, कोणी गेलं, कोणी मेलं, काय करायचं त्याची जिम्मेदारी कोण आहे? माझं दुकान आहे इकडेच आहे आणि गेल्या जवळजवळ 20-25 वर्षापासून आम्ही इथं दुकान असल्या कारणाने दरवर्षी एक पाऊस पण नाही होत की पाणी भरतं। गटाराचं समस्या ही कायमची आहे ते आणि लक्ष देतच नाही हे लोक काहीच। तर कोणीही लक्ष देत नाहीये। पाणी साचलेलं आहे, पाण्याचा निचरा होत नाहीये, अशी सगळ्या भिवंडीकरांची तक्रार आहे। सकाळी 11 वाजताची ही दृश्य आहेत, अगदी 2 मिनिटांपूर्वीची ही दृश्य आहेत। दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे। कंबरभर पाण्यातून लोकांना वाट काढावी लागतेय। त्यामुळे नालेसफाईचे दावे किती फोल ठरलेले आहेत। फक्त आश्वासनं दिली गेली आहेत, ग्राउंड लेवलला काम मात्र काहीही झालेलं नाहीये। भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावले। त्यामुळे एकंदरीत भिवंडी शहरातील तीनबत्ती परिसर असेल, भाजी मार्केट परिसर असेल, तसेच मंडई या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे तो पाणी या ठिकाणी साचलेला आहे। जवळपास 2 ते 3 फुटांपर्यंत या ठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांची धावपळ या ठिकाणी उडालेली आहे। आपण जर पाहिलं या ठिकाणी तर अनेक जण आपले दुकानात जे पाणी शिरलेलं आहे त्यातून आपलं साहित्य कसं वाचवता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत। भाजी मार्केटचा हा जो परिसर आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। या ठिकाणी असलेल्या अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांची या ठिकाणी धावपळ उडालेली आहे। तर अनेक जण या परिसरातून मार्ग काढताना दिसत आहेत। आपण बघू शकतो की आपले साहित्य वाचवण्यासाठी अनेक जण या ठिकाणी धडपड करत असताना दिसून येतोय। परंतु या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे तो पाणी शिरलेला आहे। 2 ते 3 फुटांपर्यंत या ठिकाणी पाणी साचल्यामुळे अनेकांची या ठिकाणी धावपळ उडालेली आहे। अनेक जण या परिसरात जे आलेले होते बाजार करण्यासाठी ते अडकलेले आहेत। आता कुठेतरी ते या ठिकाणी आपला मार्ग जो आहे तो याच पाण्यातून काढताना या ठिकाणी दिसत आहेत। एकंदरीत आपण जर पाहिलं तर अनेक दुकानांमध्ये या ठिकाणी पाहिलं तर पाणी शिरलेलं आहे आणि याच पाण्यामध्ये ते आपले व्यवसाय देखील या ठिकाणी करताना परंतु पावसाचा जोर जर या ठिकाणी कायम राहिला तर ही परिस्थिती अजूनही बिकट होण्याची शक्यता आहे। आणि आज रेड अलर्ट आहे आणि त्यामुळे पावसाचा जोर या ठिकाणी दिवसभर राहणार आहे आणि त्यामुळे एकंदरीत ही परिस्थिती अजूनही बिकट होण्याची शक्यता आहे। नाले सफाई कुठेतरी या ठिकाणी फोल ठरलेली आहे असा देखील दावा करण्यात येत आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।